महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। मी परवापासून इतका व्यथित झालो या सगळ्या प्रकरणामुळे। आमदाराच्या घरी महिला यायला लागल्या, काय चाललं गावात या आणि पोलिसांना गुन्हे दाखल करा, याच्यामध्ये जे असतील त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होईल आणि त्यांना मला आजच्या आज अटक पाहिजे। त्या पोलिसांना बोलवा, तुम्ही इथं पहिले बोलवा आणि नाही पहिले त्या पोलिसांना। चालीसगांव शहर पुलिस थाने में कांस्टेबल अजय पाटिल के खिलाफ मामला दर्ज किया गया है। एक टाइपिंग इंस्टीट्यूट के मालिक से 3 लाख रुपए की मांग की और पोस्को अपराध में फंसाने की धमकी देकर 1,20,000 रुपए की जबरन वसूली का मामला पुलिस थाने में दर्ज किया गया। विधायक मंगेश चौहान सोये पुलिस थाने में मौजूद रहे और अपराधी के खिलाफ मामला दर्ज करने की मांग की। इस संबंध में विधायक मंगेश चौहान ने कहा कि पुलिस अधिकारी के घर से 1,20,000 रुपए की जबरन वसूली की रकम तलाशी के दौरान जब्त कर ली गई है। विधायक चौहान ने कहा कि जबरन वसूली मामले को लेकर राज्य के मुख्यमंत्री, पुलिस महानिदेशक और विशेष पुलिस महानिरीक्षक से शिकायत दर्ज कराएंगे। का अल्पवयीन मुलीने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता। त्या गुन्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या मुलीला नेण्यात आलं होतं। अशा दृष्टिकोनातून तो जो आरोपी एका ठिकाणी काम करत होता, त्या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला हा कर्मचारी तुझ्याकडे काम करतो आहे, ती मुलगी इथं टायपिंग क्लासेससाठी पण आलेली आहे, म्हणून ज्या जागेत गुन्हा घडला त्या जागेचे मालक म्हणजे त्या टायपिंग संचालकाची आई 70-75 वर्षाची महिला, तिच्यावर, तुझ्या भावावर आणि तुमच्या सगळ्या परिवारावर गुन्हे दाखल होतील असा दम दावून भीती निर्माण केली। तो घाबरल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मला या गुन्ह्यातनं मदत कशी करता येईल, काय करता येईल, माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही। तो पोलिसांना विनंती करत असताना देखील पोलिसांनी त्याच्याकडनं पैशांची मागणी केली, 3 लाख रुपयाची मागणी केली आणि 3 लाख रुपयाच्या मागणीनंतर त्याने पहिले 50,000 रुपये दिल्यानंतर म्हटले की 10 वाजेच्या आत जर 3 लाख रुपये तडजोडी यांनी जे काही ठरेल तेवढे पैसे जर आणले नाही तर तुझ्यावर आम्ही रात्रीच्या रात्री गुन्हा दाखल करू। 1,20,000 रुपये त्याने सगळ्या मित्रांकडनं जमून जिथं आपण न्याय घ्यायला जातो त्या कोर्टाच्या आवारातच, परिसरातच तिथं पैसे दिलेत। ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जातो त्यांनीच त्यांच्याकडे खंडणी वसूल केली आणि त्या पोलिसाने 1,20,000 रुपये त्याच्याकडे खंडणी स्वरूपात घेतले। ही घटना तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सगळे जमले असताना मला माझ्या काही जवळच्या सहकाऱ्यांनी ही घटना सांगितली की असा असा प्रकार घडला। 1,20,000 रुपये जमून देण्यासाठी त्याने ज्या मित्रांकडनं पैसे घेतले त्याच्यामुळे तो कानावर माझ्या आल्या। मी या प्रकरणाची सर्व वस्तुस्थिती तपासून घेतली। नंतर असं लक्षात आलं की पोलिसांनी यामध्ये त्याला खंडणी वसूल करून त्याला त्रास दिलेला आहे। मी स्वतः पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आलो, 4 तासापासून पोलीस स्टेशनला बसलो आणि आता त्या पोलिसावर गुन्हा दाखल करायला सांगितलं, फिर्यादही दिली। ज्या पोलिसांकडे आपण न्याय मागतो, जे पोलिस आम्हाला शेल्टर देतील, तर त्याच पोलिसांकडनं जर अशी भीती निर्माण व्हायला लागली तर हे योग्य नाही। चाळीसगावमध्ये मी कायम सांगतो, सर्वसामान्य लोकांना, वेठीसधाऱ्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही। चुकीच्या प्रवृत्तींना तो कोणीही असू द्या, कितीही मोठा असू द्या, चुकीला माफी नाही। जे पोलिस याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील तो एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आता तपासही दिला जाईल। त्या पोलिसांनाही मी अटक करायला सांगितली आहे आणि 1,20,000 रुपये जी मागणी झाली होती, जे पैसे दिले होते ते देखील डीवायएसपींनी हस्तगत केले, स्वतः जाऊन त्याच्या घराची झडती घेतली। 1,20,000 रुपये देखील मिळून आले आहेत। आता त्याचाही पंचनामा होतोय। मी आपल्या माध्यमातून या चाळीसगावकरांना सगळ्यांना विनंती करेल, प्रशासनातून जर आपल्याला कधी काही त्रास होत असेल, चुकीच्या मार्गाने आपल्याला कोणी ब्लॅकमेल करत असेल, चुकीच्या पद्धतीने जर आपल्याला काही त्रास होत असेल, तर जर तुम्हाला पोलिसांकडनं जर न्याय मिळत नसेल असं जर तुमच्या मनात येत असेल तर मंगेश चौहान म्हणून तुमच्या पाठीमागे कायम उभा राहील। इस समय शिकायतकर्ता ने पोस्को कानून से डरकर पुलिस को 1,20,000 रुपए दिए। इसके बाद उन्होंने पुलिस थाने जाकर पुलिस कांस्टेबल अजय पाटिल के खिलाफ मामला दर्ज किया। पुलिस निरीक्षक किरण कबाड़ी इस घटना की जांच कर रहे हैं। महाराष्ट्र बुलेटिन के लिए राहुल जगताप, पाचोरा, चालीसगांव। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।